ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याशी आम्ही त्यांच्या भाषेत बोलून त्यांचं महाराष्ट्रातलं जगणं सुसह्य करतो. ही व्यवहारातली आमची दानत आहे महाराष्ट्राची. दुसरं राज्य नाही संपूर्ण भारतामध्ये श्रोते हो. ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री उत्तर प्रदेशातला होता असं एकमेव राज्य आहे. आणि इतकं मोठं मन दाखवून सुद्धा पुन्हा उरलेला माध्यमांचा मुद्दा जो आहे ते महाराष्ट्राला संकुचित म्हणतात, इनटॉलरंट म्हणतात. असं कसं चालेल? ही प्रक्रिया मोठ्या मनानं आम्ही करतो म्हणून आमच्या मराठी बायका उत्तर भारतातून आलेल्या तांदूळ विक्रेत्याला काय म्हणतात? तांदूळ हातात घेऊन, भैयाजी चावल में खडा क्यों है? त्याला माहिती नाही ना खडाचा मतलब. तो म्हणतो मैं कहा चावल में खडा हूं, मैं तो बाहेर खडा हूं. या बाईला कंकर शब्द माहिती नाही, पण तरी सुद्धा ही बाई अट्टास धरत नाही की मी मराठीतूनच बोलणार आणि त्याला मराठी कळलं पाहिजे. आम्ही त्यांच्या जगण्याची सोय बघतोय. माझी अशी शासनाला विनंती आहे, आता कोणी शासकीय अधिकारी किंवा मंत्री दिसत नाहीयेत, पण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना हा जोडून विनंती आहे, अमराठी माणसांसाठी शासनानं मराठी शिकवण्याचे वर्ग विनामूल्य सुरू करावेत.